गडे आणि काही इतर पण भाग राहिलाय ते पाहतोय। काल शेतं पाणीमय झालेली होती, परंतु आत्ता तुम्ही पाहिलं तर बऱ्याच अंशी पाणी आता कमी झालंय, मुरलंय, गेलंय। आणि आम्ही एक केलं, काल हे सगळं परिस्थिती बघितल्यानंतर मी रात्री फोन करून आमचे पृथ्वीराज बापू जाचक असतील, होणारे चेअरमन, आत्ताचे चेअरमन आमचे प्रशांत काटे असतील, MD असतील, तसंच माळेगावचे केशवराव जगताप असतील, तिथले MD असतील, आणि सोमेश्वरचे MD आणि तिथले चेअरमन पुरुषोत्तम दादा, सर्वांना सांगितलं आमच्या इथं शेतकरी 1/7ला लागणी सुरू करायची अडचण आली। आताची परिस्थिती बघता 1/7ला लागणी होणं अशक्य आहे, कारण वापसाच येणार नाही। म्हणून आम्ही 15/7चा निर्णय घेतला। त्याचा सर्क्युलर आजपासून फिरेल, म्हणजे शेतकऱ्यांना त्या 15 दिवसामध्ये लागणी करण्याच्या करता फुरसत मिळेल। आणि लागण तारीख आता 1/7 नोंद होणार नाही, ती 15/7ला होईल, ह्याची पण नोंद त्यांनी तर सांगितलेलेच। आज तुम्ही सगळे चॅनलवाले आहेत, तर त्यानिमित्तानं तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या माझ्या शेतकऱ्यांना ही बाब समजावी म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख केला। काल मी दुपारी पण पंतप्रधानांच्या बरोबर होतो, तेव्हा आम्ही एकत्र जेवत होतो दुपारी, त्यावेळेस पण आम्ही त्यांना सांगितलं की पंतप्रधान महोदय, आमच्या महाराष्ट्रामध्ये कधी मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडलेला नव्हता। लागोपाठ 4 दिवस पाऊस पडतोय, आणि आज तर पावसाने काही भागामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। आणि अजूनही हवामान खातं म्हणते की पुढेही पाऊस पडण्याची शक्यता आहे मे एंडला। आणि काही जण म्हणतात की मान्सून आता जवळपास पोचल्यातच जमाय। आता हा प्री मान्सून आहे किंवा मान्सून आहे, कारण आपल्या अंदमान निकोबारला आला, केरळला आला, आता केरळपासून कोकणात यायला गोवा आणि आपल्या सिंधुदुर्ग रायगडला वेळ लागत नाही, रत्नागिरीला। पण आता मला आज जे 5-6-7 जिल्हे मध्ये जास्त पाऊस पडणार, त्याच्यात सिंधुदुर्ग आहे, आपला रत्नागिरी आहे, आपला सांगली आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, पुण्याचा भाग आहे, अशा काही रायगड आहे, अशा काही भागामध्ये ते पावसाची शक्यता आहे। तर माझ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण ह्याची काळजी घ्यावी। प्रशासन म्हणून राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मदत पुनर्वसन मंत्र्यांनी, आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी, ह्या सगळ्यांनी जी काही काळजी घ्यायला पाहिजे, किंवा जास्त करून आमचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची भूमिका, म्हणजे ते जिल्ह्याचे प्रमुख म्हणून महत्त्वाची असते, तर त्याच्यावर स्वतः ते पण हजर आहेत। अशा प्रकारे आम्ही ह्या सगळ्या नैसर्गिक संकटाला सामोरं जातोय, आणि हे झाल्यावर लगेचच आम्ही कामालाही सुरुवात, वापसा जरा आला की आम्हाला कॅनॉल वगैरे बुजवायचे, त्या कशा पद्धतीनं बुजवायचे, त्याच्यात आमचे ED MKVDCचे कपोले म्हणून आहेत, त्यांच्याशी पण बोलणं झालं, त्यांनी पण खाली सगळ्यांना सूचना दिल्या। काल ज्यांचं नुकसान झालं, विशेषतः मोठी शहरं होती, तिथं त्या नागरिकांना चांगल्या ठिकाणी शाळेमध्ये शिफ्ट करण्यात आलं, त्यांची जेवणा-खावण्याची व्यवस्था करण्यात आली, झोपण्याची व्यवस्था करण्यात आली, आज सकाळी नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली, दुपारी पण जेवणाची व्यवस्था होईल। ह्या कुठल्याही बाबतीमध्ये आमच्या प्रशासनाकडनं, आमच्या सरकारकडनं कुठेही कुचराई होणार नाही, कुठेही आम्ही कमी पडणार नाही। संसरची लोक म्हणतात की त्यांना चहा नाश्ता काही मिळालेला नाही। अरे बाबा, मिळालं, आता तू त्याच्यामध्ये विचारलं, ते म्हटले, ते सांगितलं। बरं ठीक आहे, नोंद घेतली आपण, आमच्या ज्ञानात भर घातली, त्याची नोंद घेऊन सरपंच इथं आहेत, आमचे सगळे बाकीचे आहेत, हां ठीक आहे, ते म्हणतात अजून काहींची झाली नाही, ज्यांची झाली नाही त्यांची पण करू, ज्यांचे पंचनामे होतील। काही जणांची घरं पडलेली आहेत, आमची गरिबांची घरं पडली असेल तर कॅबिनेटला, उद्याच कॅबिनेट आहे, तिथं मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांना विनंती करीन की त्यांना पूर्वीचं जरी घरकुल मिळालेलं असेल आणि आत्ताच्या पावसात त्याचं पडलेलं असेल, तर त्याला विशेष बाब म्हणून पुन्हा आपण घरकुल मंजूर करू। अशी फार संख्या कमी आहे, नसेलच मार्ग निघत, कारण हे केंद्र सरकारची योजना आहे, तर आम्ही आमच्या स्तरावर राज्य सरकार काही पुढाकार घेऊन मार्ग काढेल, पण कुणालाही असं बिनघराचं आम्ही राहून देणार नाही। त्याचे पंचनामे चाललेले आहेत, त्यांना जे काही आपल्याला NDRF SDRFच्या नॉर्मप्रमाणे मदत करता येते ती मदत केली जाईल।
ती कमी वाटली तर सरकार पण त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल ॲडिशनलचा. NDRFची टीम पण 2 टीम आपल्याकडे इथं आलेल्या आहेत. एक साधारण आपण बारामती करता आणि एक इंदापूर करता ठेवलेली आहे. परंतु आत्ता लगेच काल जिथं जिथं फोन आले की इथं 7 लोक थांबलेत, इथं 2 लोक थांबलेत, तिथं त्यांना ताबडतोब बाहेर काढण्याचं काम सुस्थळी आणण्याचं काम आपण केलेलं आहे. एकूण किती लोकांना, किती कुटुंबांना फटका बसला दादा जिल्ह्यामध्ये? जरा दम काढ. जिल्ह्यात एकूण किती कुटुंबांना, किती घरांना फटका? अजून त्याचं पंचनामे चालले. काल दुपारी पाऊस सुरू झालाय, रात्र पाऊस थांबलाय. आता आपण सकाळी बोलतोय, तिथं काही जादूची कांडी नाहीये किंवा कॉम्प्युटर किती घरं ओली झाली चाललेलं आहे. त्याच्यामध्ये पंचनामे झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. पुन्हा तुम्हाला प्रेस नोट काढून कळवलं जाईल. अरे बाबा, जिथं जिथं पाऊस पडला, तुझ्या घरी पडला असेल आणि तुझं घर भिजलं असेल तर तुझ्या घरी पण होईल. असं ज्यांच्या घरी होईल. राज्यात सगळीकडंच CM काल काय झालं, येताना CM साहेब, चीफ सेक्रेटरी आणि आम्ही सगळेच एकत्रच विमानाने दिल्लीतनं पुण्यामध्ये नागपूरला आलो. त्याच्यावर CS ला पण CMनी सांगितलेलं आहे, आम्ही पण बघितलेलं आहे. त्याच्यावर राज्यात सगळीकडे तशा प्रकारच्या स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या आहेत. हो, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. कृषी पुन्हा दुबार पेरणी करावी लागेल. आत्ताचा आपला कधीच सीझन नसतो. आज तारीख आहे ती 26 तारीख आहे. 5 दिवसांनी मे महिना संपणार आहे आणि पुढं 7 दिवसांनी मृग निघणार आहे. म्हणजे 12 दिवसाची गॅप आहे. त्याकरता कृषी विभागाने आवाहन केलेलं आहे की ह्यामध्ये लगेचच पेरणीची घाई करू नका. ज्यावेळेस ते सांगतील की आता पेरणी करा, त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करू. पण अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले की अतिक्रमण जी झालेली आहे तर रस्त्याच्या बाजूला असतील किंवा त्याचा फटका जो आहे लोकांना बसलाय बाबा. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी आहे. आत्ता पण लोक काय म्हणली, काही ठिकाणी अतिक्रमण काढायला विरोध केला. आता हा प्रसंग झालाय, ह्याचं निमित्त करून आम्ही वॉर फुटिंगवर अतिक्रमण काढण्याच्या बद्दलची मोहीम हातामध्ये घेऊ. जमिनीवरची बरीपैकी माती कॅनलच्या कडच्या वाहून गेली. फार नाही वाहून गेली, उगीच काहीतरी सांगू नको. हळूहळू पाण्याची पातळी वर झाली. अगदीच जे कॅनलच्या नाही, अगदीच जे ओढ्याच्या कडेला ज्यांनी अतिक्रमण केलेली आहेत, ओढ्याचं पाणी त्याच्यात बसलं नाही, ह्यांनी अतिक्रमण केलेले असल्यामुळे तिथं नुकसान झालंय. काही असे पण आहेत अतिक्रमण न केलेल्यांचं पण नुकसान झालंय. पंचनामे करताना ते लक्षामध्ये येईल आणि ज्याचं नुकसान झालंय त्याला जे आमच्या नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे आम्ही मदत करू. मोदींसोबत एकनाथ शिंदे पण बसले होते, पवन कल्याण पण. आम्ही चर्चा जेवण करत होतो. जेवण झाल्यानंतर पवन कल्याण असे म्हणाले की आज आम्ही जे देशाचे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर आमचं जेवण होतं आहे, तर एक आम्हाला फोटो काढायला परवानगी द्या, कारण आज कॅमेरे कुणी नव्हते. तर शेवटी ते प्राईम मिनिस्टर आहेत. प्राईम मिनिस्टरनी विनोद तावडेंना विनंती केली की मोबाईलमधनं फोटो काढा, म्हणून ते फोटो काढत होते. त्या बाजूनी आम्ही बघत होतो. PM इकडं होते, शेजारी एकनाथराव होते, इकडे एक मुख्यमंत्री बसलेले होते, मी आणि पवन कल्याण आम्ही समोरासमोर होतो. आमच्या पाठी तिकडे होते म्हणून तोंड केली. काही वाईट झालं का? नाही, मग ते CM पंतप्रधानांनी सांगितलं काढा, सगळ्यांच्या बरोबर त्यांना फोटो काढायचा तर काढा. त्यांनी संमती दिल्यामुळं एक समाज सगळ्यांना हसू आलं. बाकी काही सांगितलं का कुठला सिनेमा तुम्ही बघितला? नाही. पवन कल्याण यांच्याशी पण मी बोललो की बाबा तुम्ही आता पुढं, आज चंद्राबाबू आले नाही. ते म्हणले काल नीती आयोगाच्या मिटिंगला चंद्राबाबू आलेले होते, परंतु आज स्वतः चंद्रबाबू नायडूंच्या स्वतःच्या घराची वास्तुशांती असल्यामुळं त्यांनी सांगितलं की माझी 12पर्यंत ते सगळं उरकेल. तुम्हाला माहिती आहे साऊथचे लोक पूजा अर्चा वगैरे ते सगळ्याला म्हणजे सगळेच महत्त्व देतात. त्यांची श्रद्धा तिथं जास्त असते. त्याच्यावर त्यांनी नड्डा साहेबांना विचारलं की मी 12-12:30ला निघालो होतो, 2:30पर्यंत येईल, चालेल का?